नमस्कार, मी शैलजा जोगल. मुद्द्याचं बोला या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी संपानंतर स्थापन झालेल्या सुकाणू समितीची काल बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठीच्या विविध मागण्यांवर एकमत झाले. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तातडीच्या 10,000च्या कर्जाबाबत राज्य सरकारनं जो GR काढलाय तो तात्काळ रद्द करण्याची मागणी सुकाणू समितीनं केली. याशिवाय थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समितीच्या नावातून थकीत शब्द काढून सरसकट शब्द वापरावा अशाही मागणी करण्यात आल्या आहेत. पीक कर्जासह इतर शेतीपूरक कर्जमाफीसाठी सुकाणू समिती आग्रही आहे. या सगळ्याच मुद्द्यांवर आजची चर्चा. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते का, असा आजच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेवर माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी मान्यवर आहेत. मुंबईतून भाजप प्रवक्ते गणेश हाके, नाशकातून काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट योगेश पांडे. मी सर्वप्रथम हेमलता पाटील यांच्याकडे जाणार आहे. हेमलता पाटील, मला आपल्याला विचारावंसं वाटतंय का सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते का? तर थोडंसं चेक करून घ्या की कदाचित आणखी नवीन GR आला असेल, कारण हे GR बदलण्याचं जे तातडीने जे सुरू आहे की आज एक GR येतो, उद्या दुसरा GR येतो आणि त्याच्यामुळे प्रचंड संभ्रमाचं वातावरण झालेलं आहे. कालचा जो GR निघाला त्याची होळी करायची ठरल्यानंतर आज परत सरकारने नवीन घोषणा केली आणि मला असं वाटतंय की सरकार या कर्जमाफीच्या मुद्द्याबद्दल अजिबात सिरियस नाहीये. कुठेतरी कालाव्यय चाललाय, कुठेतरी तोंडाला पाणी पुसणं चाललेलं आहे आणि सरकारची बिलकुल मानसिकता दिसत नाहीये. आणि आपण बघितलं की नुसत्याच चर्चा चालल्या. तर 10,000 देण्याबाबत खरीपासाठी पहिल्यांदा उपलब्ध करून देण्यासाठी परत वेगवेगळे जाचक अटी लावल्यात आणि ह्या अटी इतक्या जाचक आहेत की मला असं वाटतं की त्याच्यामुळे कमीत कमी शेतकऱ्यांना हा फायदा मिळाला पाहिजे किंवा शेतकऱ्यांना फायदा मिळालाच नाही पाहिजे अशी ही सरकारची मानसिकता आहे आणि त्याच मानसिकतेमधून सरकार वागत आहे. प्रत्येक वेळी सुकाणू समितीच्या लोकांना चर्चेसाठी बोलवायचं, चर्चेमध्ये परत वेगळे निकष काढायचे, परत त्याच्यावरती वेगळी चर्चा करायची आणि कुठेतरी जी कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याच्यापासून संभ्रमाचं वातावरण तयार करायचं हे सर्रास सुरू आहे आणि मला असं वाटत नाही की सरकारला खरंच कर्जमाफी द्यायची की नाही असा प्रश्न पडतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट योगेश पांडे आपल्यासोबत आहेत. योगेश, मला आपल्याला विचारावंसं वाटतंय का सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते का? सरकारकडून फसवणूक होण्यापेक्षा असं मला म्हणायचं की आम्हीच आमची फसवणूक करायला लागलो आहे. मुळामध्ये कुठलीही मागणी नसताना यांनी ते 10,000चं नवीन काही गाजर दाखवलं आणि जर आपण मागच्या 15-20 दिवसाच्या जर चर्चा बघितल्या तर दर तिसऱ्या दिवशी हे नवीन काहीतरी काढतात. वास्तविक कुणाची मागणी नव्हती, मात्र यांना जे अटी शर्तीचे जे निकष होते ते लोकांना दाखवायचे होते व चाचपणी करायची होती, त्याची प्रतिक्रिया काय उमटती व त्याच्यात त्यांनी पद्धतशीरपणे हा खेळ मांडला. त्या प्रतिक्रियेचे जर तुम्ही अटी शर्ती जर वाचल्या तर राज्यातला एकही शेतकरी त्यामध्ये बसत नाही. मुळामध्ये या सरकारला राष्ट्रीयकृत बँकांना आदेश द्यायचा काही अधिकारच नाहीये. मुळात हा आदेश रिझर्व्ह बँक देतो. यांच्या अखत्यारीमध्ये फक्त सहकारी बँका येतात व सहकारी बँकेची अवस्था काय आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि मागच्या हा निकष हा जो GR आहे 14 तारखेला काढला व आता जवळजवळ 6-7 दिवस झाले एकाही शेतकऱ्याला काही 10,000 मिळालं नाही. आणि हे जे दाखवलेले गाजर आहे यांनी काही फसवणूक केली, आम्हीच आमचं फसून घेतोय आणि हे यांचं तर कामच आहे लोकांना टाकायचं आपलं वरतून एक दुसरं तिसरं काहीतरी नवीन नवीन. आणि माननीय जे प्रवक्ते आहेत आमचे मित्र परममित्र गणेशजी हाके आणि आपण जे मागच्या 10-12 दिवसात चर्चेत काय काय वक्तव्य केलं आहे याची एक जर चित्रफीत दाखवली तर आपल्यालाच कळलं. आम्हाला समजायलाच तयार नाही आता आपण काय म्हणजे आपलंच चुकलंय कुठतरी. हा एक ना गुरफाटा असतो ना, गुरफाटा तसा प्रकार झालाय. आणि वास्तविक सरकारने मुळामध्ये त्यांना किती कर्जमाफी द्यायची आहे याचा आकडा घोषित करायला पाहिजे होता. तसं UP मध्ये सांगितलं की आम्ही इतका आकडा देणार आहे किंवा पंजाबमध्ये सांगितलं. यांनी आपलं काय केलं, पिल्लू दिलं सोडून आणि बघितलं काय प्रतिक्रिया येते, कसं होतंय, काय आहे, आक्रोश किती येतोय, त्याप्रमाणे चाललंय. आणि मला असं वाटतं की हे फक्त चर्चाच राहणार आहे आणि चर्चा आपण करत राहू अशाच आणि चालत राहील. हा सगळा बिचारा शेतकरी बघत राहील आणि तो थकून जाईल या सगळ्या प्रकारामुळे. गणेश हाके, मला तुम्हाला विचारावं असं वाटतंय का सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावर सिरियस नाहीये असं हेमलता पाटील म्हणतायत, तुमचं काय म्हणणं आहे? पाटील असा आरोप करणं स्वाभाविक आहे आणि पांडेजी म्हणाले ते पांडेजींच्या शेतकरी संघटनेच्या या सगळ्या एकूण भूमिकेला धरून आहे. पण जर समजा ते म्हणाले की कशासाठी 10,000चा म्हणे त्यांनी हे काढला, GR काढला, तर पांडेजी आपल्याला मी सांगू इच्छितो की कसं आहे की आपलं ठरलं काय होतं की शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये काही निकष ठरवण्याची आवश्यकता होती
आणि ते निकष हे आपण सगळेजण ज्या शेतकरी संघटनाच्या ज्या सुकाणू समिती आहे, सरकार आहे, मंत्रिमंडळाची जी समिती आहे, ते सगळ्यांनी एकत्र येऊन त्या संदर्भात निकष ठरवणे, या सगळ्या प्रक्रियेला थोडासा वेळ लागणार होता. आणि ह्या वेळ लागत असताना शेतकऱ्यांच्या पेरण्या वगैरे तोंडावर आलेल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना एक मदत म्हणून 10,000 रुपये तात्काळ देण्याचा निर्णय या सरकारनं घेतला. आता याच्यामध्ये काय आहे, दोन गोष्टी आहेत की काही शेतकऱ्यांनी डीसीसी बँकांच्याकडून कर्ज घेतलेलं आहे, नाही हाकेजी, काही जर तुम्ही कुठल्या बँकांच्याकडे राष्ट्रीय 10,000 दिले असते ना, तर आम्ही थोडं मान्य केलं असतं की तुमचं किती लोकांना तुम्ही 10,000 रुपये दिले ते तरी सांगा नाही हाकेजी. मुळात नाही ऐकून घ्या मला. पांडेजी मी तुम्हाला सांगितलं ना की सांगतो ना तुम्हाला मी की हे प्रामाणिकपणे या सरकारचा हेतू होता, म्हणून हा निर्णय सरकारने जाहीर केला. त्याच्या मागे कुठल्याही प्रकारचं, जसं पांडेजी म्हणतात तसं काही ठरवून काही निकष ठरवायचे होते, पुढच्या कर्जमाफीला तो नियम लागू करायचा होता वगैरे, असं काही नव्हतं. फक्त मुळात असं आहे की आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी करत असताना काही निकष ठरवण्याची आवश्यकता आहे, की जे की गेल्या वेळेला सुद्धा जी कर्जमाफी झाली त्यावेळेला सुद्धा सरकारनं निकष ठरवले होते, ज्याला आपण अल्पभूधारक शेतकरी म्हणतो. त्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केलेली होती. म्हणजे निकषाच्या शिवाय तर आपल्याला कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी ही काही असं आपल्याला देता येणार नाही. या संदर्भामध्ये निकष ठरवलेच पाहिजेत आणि ती ठरवण्याच्या संदर्भामध्ये सुकाणू समिती आणि मंत्रिमंडळाची जी समिती आहे त्या समितीचं एकमत झालेलं होतं. त्याच्याबद्दल दुमत नाही ऐकून घ्या ताई, ती किती वेळा तेच लावलं नाही. मी तुम्हाला तेच सांगितलं. आम्ही हे गेल्या 1 महिन्यापासून हेच ऐकतोय, निकष, तत्वतः कर्जमाफी, 10,000 रुपये. तुम्ही किती लोकांना फायदा दिला? हो, 1 महिन्यापासून लागतो. तुम्हाला बोलायला काय लागले ताई? हेमलता ताई, बोलणं फार सोपं आहे. नाही बोलणं फार सोपं आहे ताई. तुम्हाला बोलायला काय लागतं मला सांगा. प्रश्न असा आहे की सरकारला ह्या सगळ्या व्यवस्था कराव्या लागतात आणि करत असताना नाही आणि ह्या करत असताना तुम्हाला माहिती आहे, हेमलता ताई, माहिती आहे, हे काय हा खासगी व्यवहार नाही, हे सरकार आहे, बँका आहेत, काही सिस्टम आहे, काही पद्धती असतात आणि या सगळ्या गोष्टी, प्रक्रिया या कायद्यात नियमात बसून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तुमच्या काय आपला एखादा खासगी व्यवहार नाहीये, त्या याला आम्ही कधी सरकार चालवलंच नाही, आम्हाला माहितच नाही. तुम्हीच तुम्हीच उद्या म्हणणार. हेमलताताई थांबा. गणेश हाके निकष तुम्ही तुमचं ठरवलं, सगळं तुमच्या मनाप्रमाणे ठरवलं. मला सांगा किती लोकांना याचा लाभ झाला, किती लोकांना लाभ झाला? हो हेमलताताई, हेमलताताई तुम्हालाही बोलायला वेळ देणार, पण गणेश हाके, तुमचं सरकार अजून किती दिवस हे निकष ठरवत राहणार आहे? पेरण्या तोंडावर आलं तसं तुम्ही म्हणताय. बच्चू कडूही काल म्हणाले का शेतकऱ्यांकडे बियाणं घेण्यासाठी पैसे नाहीयेत. किती दिवस हे निकष ठरणार आहेत? बघा, हे मी तुम्हाला सांगितलं ना की ज्या पद्धतीचा कळवळा हे सगळे लोक दाखवतायत ना, हेमलताताई बोलतात, पांडेजी बोलतात, मला सांगतो त्यांना शेतकऱ्यांच्या बद्दलचं कळवळ आम्हाला नाही आहे का? आम्ही शत्रू आहोत का शेतकऱ्यांची? हे असं भासवत आहेत की सरकार म्हणजे या शत्रूंचा, आपल्या शेतकऱ्यांचा शत्रू आहे. आम्हाला सुद्धा प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना मदत करावीशी वाटते, नवी करायची आहे आणि म्हणूनच कर्जमाफीचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. पण हे सगळं करत असताना, जसं गेल्या वेळेला सुद्धा कर्जमाफी झाली, यापूर्वी सुद्धा ज्या कर्जमाफी झालेल्या आहेत त्या विशिष्ट मर्यादेत आणि निकषात बसून झालेल्या आहेत. काही आता मला सांगा की गेल्या वेळेला सुद्धा कर्जमाफी झाली होती, त्यावेळेला सुद्धा ही निकष होते. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आता कर्जमाफीचा निर्णय या सरकारनं घेतलेला आहे आणि कर्जमाफीच्या संदर्भामध्ये कशा स्वरूपाचे निकष असावेत हे तुम्हीच, म्हणजे लोकांनी ठरवायचे. शेतकऱ्यांच्या सुद्धा प्रतिनिधींना आपण याच्यामध्ये सहभागी करून घेऊन. नाही सरसकट शब्दाची जरा व्याख्या पण सांगा ना गणेशजी. सरसकट या शब्दाचा अर्थ काय होतो? मग सरसकट असे शेतकरी, हे बघा, सरसकट या शब्दाचा अर्थ तुम्हाला मला वाटतं की याच्यापूर्वी 2-3 वेळा मला सांगतो की आमचे या समितीचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सरसकटचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये बसून, म्हणजे ज्या आपल्या आपण अल्पउधारकांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण त्याच्या पलीकडे हे सरकार अधिक वेगळ्या पद्धतीने सुद्धा शेतकऱ्यांच्याकडे पाहत आहे की ज्यांची 5 एकरपेक्षा सुद्धा अधिक जमीन असेल, जे समजा नियमितपणे कर्ज भरणारे लोक असतील, थकबाकीदार नाही आहेत ते, अशा सुद्धा लोकांना वेगळ्या पद्धतीनं सरकारनं मदत करण्याचं धोरण आहे सरकारचं. आणि मग हे ठरवत असताना आपल्याला सरसकट कर्जमाफीचा जो निर्णय आहे तो याच पद्धतीचा आहे
की आपल्याला जे गरजवंत शेतकरी आहेत, ज्याला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं कर्ज आहे, त्याला पैसे देण्याची मदत करण्याची गरज आहे, अशा लोकांना मिळावं. जे मोठे शेतकरी आहेत, धनदांडगे शेतकरी ज्याला आपण म्हणू, त्याला आपण मोठ्या त्यांची नावं जाहीर करा ना तुम्ही. उत्पन्न आहे अशाही लोकांना जर आपण कर्जमाफी म्हणजे देण्याच्या संदर्भात नाही करणार ना, त्याची माहिती ताई ते जमा करणं सुरू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मला मला काय म्हणायचं, या सगळ्यामध्ये सावधानतेची भूमिका सरकार. हेमलताताई तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो पुन्हा, की खरं म्हणजे टीकेचं कारण नाही, की टीका करत असताना वास्तव हे या गोष्टी तुम्हाला तुमच्या समोर आणल्या पाहिजे. टीका करण्याचा माझा उद्देश नाही. महाराष्ट्रातल्या ज्या डीसीसी बँका आहेत त्या बँकांच्या तुम्ही कर्जांचा जरा तपशील बघा, आणि त्या तपशिलामध्ये जर असून बघितलं तर तुम्ही तर या महाराष्ट्रातल्या डीसीसी बँकांचं 90% कर्ज हे तुमच्या लोकांनी, काँग्रेस राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी घेतलेलं आहे. आणि 10% आपण कारवाई कधी करणार आहे का? आपण फक्त त्यांना वाल्याचा वाल्मिकी करून आपला प्रवेशाचा कार्यक्रम सुरू आहे. गणेशजी एक मिनिट आता मला बोलू द्या. मला हो योगेश सर बोला. आपला मुद्दा अत्यंत रास्त आहे. नाही बोला 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 बोला. आणि आपण जे आता जिल्हा बँकेचं जे उदाहरण दिलं किंवा राज्य सहकारी बँकेतलं उदाहरण दिलं, तर यावर आपण कारवाई कधी करणार आहे? 3 वर्ष झाले ना. याच कारणासाठी आपल्याला निवडून दिलं. त्यामध्ये पक्षी भेद कशाला? मात्र यातलेच काही मंडळी पावन होऊन भाजपमध्ये प्रवेश करताय आणि ते पावन होतात ते. अशी तुम्हाला किती उदाहरण देऊ? त्यावर मात्र आपण काही बोलत नाही. आणि आता जेव्हा वेळ येते तेव्हा आपण जिल्हा बँक वगैरे काहीतरी काढतात. मुळामध्ये मुद्दा हाच आहे की आपण नेमकं कर्ज माफी किती देणार आहे हा आकडा तर सांगा ना सर्व महाराष्ट्राला. मुळात आकडा प्रथम फायनल करा की बाबा आमच्याकडे एवढं बजेट आहे. सरकारकडे किती बजेट आहे बरं? सरकारचं बजेट तरी सांगा की बाबा राज्य सरकारकडे 25,000, 40,000, 50,000 कोटी बजेट आहे. हा गणेशजी बोला गणेश हाके. नाही पांडेजी 2 गोष्टी तुम्ही म्हणालात की सरकारकडे किती बजेट आहे. सरकारकडे बजेटचा प्रश्न नाही आहे. कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं ठरल्यानंतर त्याचं बजेट निश्चित होईल. आज आम्ही कुठल्या शेतकऱ्यांना कुठल्या निकषाच्या अंतर्गत आपण कर्जमाफी देणार आहोत हे आज ठरलेलं नसल्यामुळे त्याचा आकडा आपल्याला सांगता येत नाही. पण गणेश हाके तुमचे निकष कधी ठरणार आहेत? कारण 2000 साली जे कर्ज मंजूर झाले होतं, नाही महाराष्ट्र सरकारनं जे कर्ज मंजूर केलं 2000 तुम्हाला, पण हे निकष कधी ठरणार? शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार? कर्जमाफीसाठी तुमचे जे निकष आहेत हे कधी ठरणार आहेत? त्याच्यासाठी नाही हॅलो ताई अहो गणेशजी, हंगाम आता पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे. 15 दिवस झाले. मृग नक्षत्र हो हेमलताताई बोला. एक मिनिट योगेश सर. हेमलताताई योगेश सर एक मिनिट. शैलजा एक मिनिट हो हेमलताताई बोला. गणेश हाके तुमच्याकडे गणेश हाके मी परत येणार आहे. गणेश हाके हेमलताताईंना बोलू द्या. शैलजा ह्यांना कंटाळ कसा येत नाही? 30 पिन परत वाजवतात हे लोक. आता गेल्या 10 दिवसापूर्वी हाकेंनी याच चर्चेमध्ये बोलताना सांगितलं होतं की उद्यापासून 10,000 रुपयाचं कर्ज आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत. त्याला आज 10 दिवस होऊन गेले. पंजाबमधलं सरकार सत्तेवरती येऊन 2 महिने झाले. 2 महिन्यामध्ये कुठला अभ्यास, निकष हे यांचं काय चाललंय? हे प्रत्येक वेळी निकष आणि डीसीसी बँकेचं जे बोलतायत, 3 वर्ष तुम्ही सत्तेवरती, तुम्ही काही झोपा काढल्या का त्यांच्यावरती कारवाई केली नाही? आणि धनदांडगे शेतकऱ्यांची यादी तुमच्याकडे नाहीये. त्यांची नावं जाहीर करा. तुम्ही कुठे कोणाला वेड्यात काढताय आणि वेड्यात काढून शेतकऱ्यांचा का तुम्ही जीवाशी खेळताय? याचा प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यायला नको का? प्रत्येक वेळी आपली 30 रेकॉर्ड लावायची. या लोकांना कंटाळा कसा येत नाही असं बोलायचा? प्रत्येक वेळी तेच बोलतात हे लोक. गणेश हाके याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? एकंदरीत कधीपर्यंत या सगळ्यावरती तुमचे निकष ठरतील? यांना वस्तुस्थिती जाणून घ्यायचीच नाहीये. यांना फक्त या गोष्टीचं राजकारण करायचंय. वस्तुस्थिती म्हणजे नेमकं काय? गणेश हाके वस्तुस्थिती म्हणजे नेमकं काय? या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये यांना गांभीर्याने घ्यायचं नाही. नाही ऐकून मी तेच सांगतो तुम्हाला. काल त्या मुद्दा काय म्हणताय? मंत्री गटाची बैठक यासाठीच बैठक ठेवली होती. पण बैठकांवर बैठका होत आहेत, पण त्याच्यावर काही निकष नाही निघत आहे, त्याच्यावरती काही निर्णय नाही होत आहे. यांनी बैठकीला बसलं तर निकष निघतील ना. यांना बैठकच करायची नाहीये. पिल्लू कसं निघतं बैठकीमध्ये? प्रत्येक बैठकीमध्ये लावायचे आहेत. पुन्हा यांचं दैनी कालच्या बैठकीमध्ये 10,000 वरती परत निकष कशा आले? 4 चाकी गाडीचा विषय आला कालच्या बैठकीमध्ये.
30 जून 2016चा विषय कुठून आला? 1 लाखाचा विषय कुठून आला कालच्या बैठकीमध्ये? निकष बदलता का तुम्ही सारखे सारखे? बघा, ताई, काल निकष जे ठरवले होते, कालच्या बैठकीमध्ये सुकाणू समितीच्या लोकांनी काही बदल सुचवले. ते बदल सरकारने केले आणि त्याच्याप्रमाणे आज नवीन परिपत्रक जारी काढण्यात आलेलं आहे की जेव्हा जेव्हा सरकार, हे बघा, ठीक आहे, काही सरकार म्हणून काही गोष्टी नियम ठरवत असताना, निकष ठरवत असताना सरकारला वाटले ते निकष ठरवले त्यांनी, तेही सगळ्यांच्या संमतीने ठरवले होते. पण त्यात या लोकांना, त्यातल्या काही लोकांना ते निकष ते योग्य वाटले नाही. काल त्यांनी ते त्याची म्हणजे परिपत्रकाची होळी केली. म्हणजे ज्या पद्धतीनं सरकार बरोबर चर्चा करायला हे लोक येतात, ती चर्चा करत असताना सुद्धा मुद्देसूदाच्या स्वरूपाची चर्चा करत नाही. गणेशजी, असं बोलू नका. आणि आपल्या मनाप्रमाणे निकष ठरवता आणि म्हणताय की हे होळीचं काय करणार आहे? गणेशजी, तुम्ही मुद्द्यावर बोला, आम्ही तुमचं ऐकतो आहे. तुम्हाला विचारला तर चर्चा टिप्पणी करू नका. असं पांडेजी, आपण बघा, मुळामध्ये तुम्ही कसं बोलताय तुम्ही? शेतकऱ्यांची असं नाही बोलायला पाहिजे. नाही, तुम्ही मला काय म्हणता, तुम्ही कोण ठरवणार आहे म्हटलं तर मग मला आमचा प्रश्न असा आहे की तुम्ही कोण ठरवणार आहे? असं नाहीये करून आपण सगळ्यांनी मिळून ठरवायचं ठरलेलं आहे. तेव्हा तुम्ही म्हणून असं नाही म्हणू शकणार की सरकार कोण ठरवणार नाही. हो, सरकार पैसे देणार आहे, मग तुम्ही सरकार पैसे देणार आहे, सरकार, त्यामुळे सरकारच निकष ठरवेल. सरकार आहात, आपण मालक आहात, आमचे मालक आहात, मान्य. हे बघा, तुम्ही एक मिनिट गणेशजी मला पूर्ण करू द्या. सरकार नाही, असं तुम्ही घोषणा केली ना, कर्जमाफी देणार, मग तुम्ही तुमचे निकष ठरवायचे का परस्पर? असं कसं चालणार आहे? बरं, किती लोकांना त्या निकषात बसणार आहे? तुम्ही अभ्यास केला का? तुम्ही अभ्यास करताय किती लोक, किती शेतकरी या निकषामध्ये बसणार आहेत? याचा आपण आकडा, मुळामध्ये आपल्याला कर्ज द्यायचं, माफी किती द्यायची याचा आकडा आपल्याकडे नाही. आपण असे निकष फ्रेम केले आहेत, असे निकष तयार केले, त्याच्यामध्ये कुणी बसणार नाही. आपला पहिला डाव फसला, त्या निकषामध्ये शेतकरी बसायलाच तयार नाही. आणि आपण असा काही प्रकार केलाय की 2-3 हजार कोटीमध्ये सगळं गुंडवून टाकायचं. अहो, एक साधा मुद्दा आहे, नोटबंदीनंतर डीसीसी बँकांचे जवळपास 5,000 कोटी रुपये रक्कम पडून आहे. ती घ्या ना, ती करन्सी आहे, ती काळी का पांढरी का चोरायची ते नंतरचा विषय. तुम्ही ते पैसेच घ्यायला तयार नाहीये. आणि ज्याची रक्कम आहे ना, तुम्हाला जर वाटतंय की ते खोटे आहे किंवा काळे 2 नंबर, नंतर कारवाई करा त्यांच्यावरती. लक्ष्मी ती, पैसे घ्या ना ताब्यात, ते पैसे. असं कसं तुम्ही? बोला. पांडेजी, तुम्हाला मी सांगतो की ते पैसे घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी सांगावा ना हे कशाचे पैसे आहेत ते. मला सांगा, हे कशाचे पैसे त्यांनी द्यावे, स्पष्ट करावं ना. गणेश हाके, पैसा आहे ताब्यात घ्या ना तुम्ही तो पैसा. योगेश पांडे, सरकार योगेश पांडे, 5,000 कोटी आहे ते. योगेश पांडे, एक मिनिट. गणेश हाके, मी तुम्हाला विचारते का अशी एखादी तारीख तरी सांगा ज्या दिवशी सोल्युशन निघणार आहे या सगळ्यावर? गणेश हाके, या सगळ्यावरती सोल्युशन कोणत्या तारखेला तरी निघेल, ही तारीख तरी तुम्ही सांगू शकता? हे बघा, डीसीसी बँकांच्या संदर्भात घेतलेला निर्णय हा राज्य सरकारचा निर्णय रिझर्व्ह बँकेचा आहे. रिझर्व्ह बँकेनं ज्या पद्धतीनं डीसीसी बँकेची क्रेडिबिलिटी, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन, ते आता असलेले सगळे इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळ्या लक्षात घेऊन नोटाबंदीच्या संदर्भामध्ये त्यांना बाजूला ठेवण्यात आलं होतं. ते रिझर्व्ह बँकेनं ठरवलं होतं, राज्य सरकारनं नव्हे. तो पूर्णपणे रिझर्व्ह बँकेचा निर्णय होता. आता हे सरकार या पद्धतीची शेतकऱ्यांची किंवा या डीसीसी बँकेतले जे ग्राहक आहेत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारनं वित्त मंत्र्याला विनंती केली आहे. रिझर्व्ह बँकेला सुद्धा या स्वरूपाची विनंती केली आहे की या ज्या नोटा डीसीसी बँकेकडे आहेत त्या स्वीकारण्यात याव्यात, अशा स्वरूपाची सरकार विनंती केली. गणेश हाके, किती दिवस विनंती करणार आहात? गणेश हाके, विनंती किती दिवस करणार आहात? आता पेरण्या तोंडावर आल्या शेतकऱ्यांच्या हातात पैसे कधी मिळणार? खरीप संपून गेल्यानंतर बघा, जबाबदारी कोण घेणार आहे? जर उद्या पुढच्या 15 दिवसात घोळ नाही मिळाला, योगेश पांडे, एक मिनिट. योगेश पांडे, सरकारनं घेतलेली आहे. शेतकऱ्यांना त्याच्या पेरणीसाठी पैसे कमी पडू नयेत. ऐकून घ्या शैलजा, हे नुसतं बोलतात. या सरकारनं शेतकऱ्यांची पूर्ण काळजी घेतलेली आहे. शेतकऱ्यांच्या पेरणीच्या अगोदर त्याला ठिबकचं सिंचन अनुदान दिलेलं आहे. हे लिहून ठेवा. तुमच्या जर 10 दिवसात पैसे नाही भेटले ना, आम्ही तुम्हाला विचारू. विम्याच्या पिकाच्या रकमेच्या रकमा दिलेल्या आहेत. हे शेतकऱ्यांची नाही, ऐकून घ्या. 10,000चा विषय तुम्हाला सरकारनं स्वतःहून घेतलेला निर्णय तुम्ही केलेला नाही. आणि शेतकरी संघटनांची सुद्धा मागणी होती. नाही गणेशजी,
अहो कांद्याचं अनुदान दिलं का? नाही, अजून सुद्धा हा सुद्धा परभणीमध्ये पांडेजी, 100 गाड्या मला 200 सांगा ना. 300 गाड्या उभ्या आता तुरीच्या, अजून सुद्धा तूर खरं झालं नाही. दिशाभूल करणारा काही बोलू नका गणेशजी. आपली चर्चा चालली आहे, उगाच काहीतरी आम्ही ऐकतो म्हणजे काही सांगायचं सुरू झालं असं नका करू. तुरीच्या संदर्भातला तो विषय आपण अनेक वेळा चर्चा केलेला आहे. गणेश हाके पांडेजी, मला सांगा तुम्हाला नेमकं कुठल्या विषयावरती बोलायचं आहे? अनुदान तूर खरेदीवर दिलं, बोलायचं हे का? अनुदान त्याच्यावर दिलं, सांगू आपण लगेच का? आधी माझ्याकडे अहो, वेळ कमी कर्जमाफी आहे. नवीन आपण मी फक्त आपण तारीख बोलतोय सांगा, कर्जमाफीच्या तुम्ही कधी संदर्भामध्ये नक्की आणि कर्जमाफी करणार आहे शेतकऱ्यांना जे आणि कधी 10,000 रुपये निकष देण्याच्या करणार आहे? संदर्भात आहे, त्याच्या संदर्भात आपण चर्चा करतोय. हेमलता ताई, मला तुम्हाला विचारायचं असं वाटेल का? आता शेवटचा माझ्याकडे वेळ कमी आहे. गणेश हाके 1 मिनिट थांबा. हेमलता ताई, सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत मला थोडक्यात सांगा. ह्या सरकारकडून माझ्या काहीही अपेक्षा नाहीत. ह्या सरकार कुठल्याही अपेक्षा पूर्ण करणार नाही. हे सरकार असंच वेड्यात काढत राहणार आणि हे शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना हजारो निकष ठरवणार आणि शेतकऱ्यांना अक्षरशः ते जेलकुटीला आणणार आणि काहीही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबद्दल हे सरकार गंभीर नाहीये. या सरकारकडनं काडीच्याही माझ्या अपेक्षा नाहीयेत. योगेश पांडे, सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? नाही, सरकारकडनं तर अपेक्षा आहे म्हणून तर आम्ही सरकारला वारंवार विनंत्या करतोय की लवकर लक्ष टाका, लवकर लक्ष टाका. 3 वर्ष होऊन गेले आणि आता 1 महिना झाला पेरणीचा हंगाम सुरू झाला. 15 दिवस, पुढचे 15 दिवस हे काही करणार नाही. आता गणेशजी हाकेंनी ताबडतोब तारीख डिक्लेअर करावी. त्यांना पूर्ण माहिती आहे आणि ते वरिष्ठ आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत. त्यांनी आपल्या मार्फत ताबडतोब ही सांगावी की या तारखेला लोकांना कर्ज ताबडतोब बँकेतनं उपलब्ध होईल. आतापर्यंत बँकेतनं कुठल्याही प्रकारचं कर्ज मिळत नाहीये, रितसरही कर्ज मिळत नाही आणि थकबाकी तर राहिला विषयच नाहीये. त्यामुळे कर्ज मिळत नाहीये. यांनी ताबडतोब एका मिनिटामध्ये तारीख सांगावी. 15 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 1 महिना, 2 महिने, काय तारीख असेल त्यांनी नाव ठेवावं, तारीख सांगावी. माझी त्यांना विनंती आहे गणेशजींना, त्यांनी तारीख सांगावी. गणेश हाके, मला तुम्हाला विचारावं असं वाटेल का, एकंदरीत या सगळ्यावरती कधीपर्यंत तोडगा निघेल? 10,000 महिनाभरात रुपये किंवा 2 महिन्यात? तुम्ही सांगा. डीसीसी बँकांना आदेश दिलेले आहेत आणि आता हा विषय एकट्या सरकारचा नाहीये. या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आपण सुकाणू समिती आणि केंद्रीय आपल्या महाराष्ट्राची मंत्रिमंडळ समिती बसून नाही, आता तुम्ही म्हटलं होतं सुकाणू समिती नाही, असं नका करू गणेशजी. तुम्ही म्हटलं तुम्ही कोण ठरवणार? ही जबाबदारी सरकारची आहे. हे बघा, ऐका ना. हो, कारण असं आहे, मी सांगेन जितके दिवस तुम्ही हा प्रश्न प्रलंबित ठेवाल, रेंगाळत ठेवाल, तितकं म्हणजे मला सांगतो तुम्ही तुम्हाला म्हणता की की ऐकून शेतकरी घ्यायचं तुमच्या सुकाणू बाजूने आम्ही रेंगाळत ठेवलेलं नाही. त्यामुळे तुम्ही या बाबतीत चुकीचं बोलताय. घेण्याची गरज आमच्यावर आहे. नका. तुम्ही या समोपचाराने निर्णय घेण्याची सुरू झाली, तुम्ही यायला पाहिजे. तुम्ही आमच्यावर सरकारबरोबर नका. समोपचाराने तारीख बोलायला सांगा. पाहिजे. नाही. अहो, चालू आहे बैठका, तुम्ही तारीख सांगा ना. या तारखेला पैसे मिळणार आहे. तुम्ही समोपचाराने जर संदर्भात जर सहमतीने जर आपण ठरवलं तर त्या पद्धतीने आपल्याला कर्ज वाटप करता येईल. अहो, संप मागा घेतला, तुमच्याकडे बैठकीला आलो, तारीख सांगा ना. या तारखेपासून भेटल. ताबडतोब द्या ना. सुकाणू समिती समोर जो प्रस्ताव ठेवलेला आहे तो तर त्याला द्या ना मंजुरी. ताबडतोब हे शेतकऱ्यांचा तुम्ही ज्या प्रस्तावाला विरोध करता, तुम्ही तो 10,000 वाला ठेवला प्रस्ताव. तुम्ही नाही किंवा वस्तुस्थितीला धरून बोलत नाही, कुठल्याही प्रकारचा योगेश पांडे, माझे वेळ संपलाय. गणेश हाके, माझ्याकडचा वेळ संपलाय. गणेश हाके, की या सगळ्या निकषावर गणेश हाके, माझ्याकडचा वेळ संपलाय. मला सांगितलं जोपर्यंत सुकाणू समिती या संदर्भामध्ये सरकारचा प्रस्ताव मान्य करणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की तो अंतिम अशा स्वरूपाचा निर्णय सरकारलाही घेता येणार नाही. शेवटी जे काही निर्णय होईल त्या निर्णयानंतर मंत्रिमंडळाची समिती ही कॅबिनेटला सुकाणू समितीवर ढकलू नका. सुकाणू समितीवर ढकलू नका. गणेश हाके, माझ्याकडचा वेळ संपला आहे. वेळ संपला आहे माझ्याकडचा. मला असं एकंदरीत त्या सगळ्या चर्चेवरून असं वाटतंय का सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत अजून देखील गंभीर नाहीये. बैठकांवर बैठका होत आहेत, निकषांवर निकष काढले जाणार आहेत असं गणेश हाके या चर्चेमध्ये म्हणाले आहेत. परंतु एकंदरीत शेतकऱ्यांच्या हातात कधी पैसे मिळणार यावर मात्र अजूनही तोडगा निघालेला नाहीये. या सर्व चर्चेसह मी आज इथेच थांबते. उद्या पुन्हा भेटूया मुद्द्याचा बोलामध्ये. तोपर्यंत नमस्कार.